काय तुमची डी ए काय आहे 4 and 5 ना. ओपन करा पटकन. तुम्हाला नंपायचा प्रोजेक्ट नाही पाठवला ना मी. हां करतो. झाली फाईल आली का तुमच्याकडे. केली का ओपन. याचा डेटा पण देतो मी तुम्हाला. 1 सेकंड थांबा फक्त. कुठल्या 4वर आणा. ठीक आहे. 4 फाईल्स पाठवल्या आहेत. आलात का प्रत्येकाकडे. ओके. इथे EDA 1 2 3. इथे कुठली एक्स्ट्रा आली. ओके बरोबर आल्यात. 3 आल्यात फाईल्स. आल्यात का 3 फाईल्स बरोबर. आलात का. ठीक आहे. ओपन करा. सगळं डाउनलोड करून ठेवा. ठीक आहे. अजून एक राहिली कंप्लीट पांडास. Just let me rename it. बापरे एवढा व्हिडिओज राहिला अपलोड करायचा. थोडं बघत राहा काय आहे त्याच्यात काय नाही. पायथन पॉकेट एनालिटिक्स.
ठीक आहे. 4 फाईल झाल्यात तुमच्याकडे आत्ता. त्यातली एक तर कालच्या नंपाय प्रोजेक्टची आहे. 3 फाईल्स आहेत. ठीक आहे. त्यातली एक जशी नंपायची पूर्ण कंप्लीट. एक सेकंड. ओ शिट. हां हां करतो. तुमचं इथे नेट कनेक्ट केलं असेल तर प्लीज डिस्कनेक्ट करा. तुमचं हॉटस्पॉटवर यूज करा प्रत्येकाचं. ठीक आहे. जवळचं शिकत शिकत करा. हँड्स ऑन येईल. ठीक आहे. झालं सगळ्यांचं. आलं. पांडाज इन्स्टॉल केलं प्रत्येकाने. कसं इन्स्टॉल करता. पिप इन्स्टॉल पांडाज. ठीक आहे. सो नाव व्हॉट इज पांडाज. कोणी काही करून आलं का. ठीक आहे. पांडाज ही एक लायब्ररी असं समजा. इट्स द कोर अँड हार्ट ऑफ युअर डेटा इंडस्ट्री. ठीक आहे. त्याच्याशिवाय काही ना डेटा ॲनालिसिस होईल, ना डेटा मॅनिप्युलेशन्स होतील, ना डेटा क्लिनिंग होईल, ना मर्जिंग होईल, ना सॉर्टिंग होईल. काहीच होणार नाही. ठीक आहे. सो पांडाज इज लाईक अन अपग्रेडेड व्हर्जन ऑफ युअर नंपाय. ठीक आहे. बट यामध्ये आपण जो डेटा आपण इम्पोर्ट करतो इट इज डन विथ द हेल्प ऑफ पांडाज. ठीक आहे. डेटा जसं आपण कनेक्ट करतो. ठीक आहे. त्याच्यावरती काम करतो. ठीक आहे. इट्स द हार्ट ऑफ युअर. हीच तुमचं कोणी वापरतं इकडे. खूपच स्लो चालतं कारण. सगळ्यांनी केलं का डिस्कनेक्ट. Pandas is an open source Python library built on NumPy. ते दिसत नाही आहे बरं का. अजूनही कोणी कनेक्ट असेल तर प्लीज जस्ट चेक वन्स. चुकून फोन झाला असेल किंवा लॅपटॉप झाला असेल इथल्या इंटरनेटला किंवा बाहेर कोणी असेल तर सांग. डिस्कनेक्ट करा म्हणा. ठीक आहे. ऑनलाईन सगळ्यांना स्क्रीन दिसते. ऑनलाइन स्क्रीन दिख रही. ओके ओके फाइन फाइन. लॅग होते ना. काय करतं. इट प्रोवाइड्स फास्ट फ्लेक्सिबल एक्सप्रेसिव्ह डेटा स्ट्रक्चर्स. ठीक आहे. यूजफुल फॉर डेटा ब्रँगलिंग, डेटा क्लिनिंग, ॲनालिसिस अँड व्हिज्युअलायझेशन. कळलं मॅडम. तुमचा आन्सर आला असेल. डिफरन्स बिटवीन नंपाय अँड पांडाज. इन्स्टॉल कसं करतात. पिप इन्स्टॉल पांडाज. ठीक आहे. अँड इम्पोर्ट पांडाज ॲज पीडी. पीडीच्या ऐवजी दुसरं वापरू शकतो. येस यू कॅन यूज इट. ओके ठीक आहे. नंपाय पण तुम्हाला मी बोललो होतं की असे काही ट्रेडिशनल लायब्ररीज आहेत काही ते आपण ऑलरेडी इन्स्टॉल करून ठेवतो. ठीक आहे. काय केलं. इम्पोर्ट पांडाज ॲज पीडी. ठीक आहे. आता ॲक्च्युली बघायला ती पूर्ण फाईल आहे जशी नंपायची होती सेम फॉर पांडाज. कंप्लीट फाइल. इसके बाहर कुछ नहीं आएगा.
जितना आहे बस इथे जी फाईल दिली तुम्हाला तेवढीच आहे. फक्त याचं कुठे बाहेर वाटप नका करू, तुमच्यापर्यंत सीमित राहू द्या. काय ठीक आहे. हे काहीच हे काहीच येत नाही तुम्हाला. डायरेक्ट आपण प्रोजेक्टवरती काम करणार आहे. बट हे आपण अशा बऱ्याचशा गोष्टीत आपण कॉलेजमध्ये माहीत नाही का शिकलो, बट काम तर आपण जसं कोणी इंजिनिअरिंगमध्ये असेल सो बऱ्याचशा गोष्टी अशा आपण शिकतो जे फर्स्ट इयरला कॉमन. वी आर नॉट गोना यूज इट एनीवेअर. सो देर आर सम थिंग्स इन पायथन. हे फक्त फाउंडेशनसाठी बेसिकसाठी हे हेल्प करतात. ठीक आहे. तुम्ही आता सगळे या फाईलवरती आहात ना, सगळे रन होत आहेत का बघा प्रत्येकाचे. ठीक आहे. आता ॲरे काय प्रत्येकाला समजेल. व्हॉट इज अन ॲरे? कलेक्शन ऑफ. ठीक आहे. ठीक आहे. आता इथे आपण काय केलं, एक व्हेरिएबल घेतला आणि कशामध्ये स्टोअर केला एका, याला काय म्हणता, दिस इज अ लिस्ट. करेक्ट. लिस्टमध्ये स्टोअर केलं आणि आपण पुढे गेलं PD डॉट सिरीज डेटा. याला आपण एका डेटा फ्रेम मध्ये आणलं. कशात मध्ये आणलं? ठीक आहे. बघून घ्या. त्यानंतर आपण डायरेक्ट EDA1 जे आहे, ठीक आहे, ऑल दिस इज युअर एक्सप्लोरेटरी डेटा ॲनालिसिस. ठीक आहे. त्याच्यामध्ये काय काय येतं मी काल सांगितलं होतं. काय काय येतं एक्सप्लोरेटरी डेटा ॲनालिसिसमध्ये? काय काय येतं? नमपाय, पांडास, मॅटप्लॉटलिब, सीबॉर्न. ठीक आहे. देयर इज ऑल्सो समथिंग कॉल्ड फीचर इंजिनिअरिंग. ठीक आहे. तुम्हाला सांगतो हे रेझ्युमेमध्ये टाका. ठीक आहे. नॉट ओनली डेटा ॲनालिस्टच्या कंपनीज बट ज्या डेटा सायन्स, जे कंपनी डेटा सायन्सवरती काम करते, ठीक आहे, बट त्यांच्याकडे डेटा ॲनालिस्टचं ओपनिंग आहे ना, तर ते ज्या रेझ्यूममध्ये फीचर इंजिनिअरिंग असतं ना ती लोक घेतात. डिफरन्स ते ॲक्च्युली डेटा ॲनालिस्टमध्ये. बट आय एम टॉकिंग अबाउट लाईक यू गेट अ वास्ट बिग थिंग टू लुक आफ्टर. ठीक आहे. म्हणजे तुमच्याकडे एक मोठी विंडो ओपन होते, कळलं का, तेवढ्या एका शब्दाने फक्त. ठीक आहे. फीचर इंजिनिअरिंग काय, एक्स्ट्रॅक्टिंग मिनिंगफुल फीचर्स फ्रॉम युअर डेटा फॉर युअर ऑर फ्रॉम युअर पर्टिक्युलर कॉलम. दॅट इज फीचर इंजिनिअरिंग. ठीक आहे. म्हणजे जर आपण डेट बघितलं तर डेटवरच आपण इतके फीचर्स घेऊ शकतो ना. डेटमध्ये वीकेंड होता का, ठीक आहे, 7 दिवसानंतर सेल किती झाली, ठीक आहे, पहिल्या 5 दिवसात किती होती, हे तर सगळं डेटवरनंच काढू ना आपण. पहिले 5 दिवस, वीकेंड, ठीक आहे, वीकडे, सगळ्या डेटवरनंच निघेल ना. दिस इज समथिंग कॉल्ड फीचर इंजिनिअरिंग. ठीक आहे. हे आता एक चॅप्टर म्हणून फक्त ही फाईल एकदा एक्सप्लोर करून घ्या. त्यानंतर आपण काम कशावरती करणार, डायरेक्ट आपण प्रोजेक्टवरती काम करायला घेऊया. ठीक आहे. डेटा इक्वल्स टू 10. ठीक आहे. आता इथे काय केलं आपण, एक इंडेक्स चेंज केला. आता इथे एक कस्टम इंडेक्स येत होता ना, एक 0 1 2 3 4 5 6 व्हॉट्स एव्हर इट इज. इंडेक्स बघा इकडे 0 पासून सुरू होता, 0 1 2 3. ठीक आहे. तोच आता काय झालं, आपण त्याला कस्टम दिला. कस्टम म्हणजे काय, आपल्या हिशोबाने एक इंडेक्स दिला. आता हे बनवायचं नाही आहे, तुमच्याकडे ऑलरेडी डेटा येणार आहे. तुम्हाला कळतंय का, हा डेटा ऑलरेडी येणार आहे तुमच्याकडे. हे फक्त त्याचा बॅकएंड शिकतो, कसा आला, काय काम झालं त्याच्यावरती. ठीक आहे. ठीक आहे. क्रिएटिंग पांडास विथ सिरीज विथ कस्टम इंडेक्स, म्हणजे आपल्या हिशोबाने आपण त्याला इंडेक्स देतोय. कंपनीजमध्ये इंडेक्स काय काय असतो रे, एम्प्लॉय ID, ठीक आहे, रोल नंबर, असं असतं ना इंडेक्स. एक द्यायचा असेल 1 2 3 4, किंवा नंबरिंग असते सिम्पल, किंवा ABCD असतं. ठीक आहे. सो एक कस्टम इंडेक्स. तर कळतंय का कसं तुमच्या कॉलमला लेट से. ठीक आहे. इथे बघा, हा तुम्हाला एक दिलेला आहे. आपण एक डेटा सेट पण तुम्हाला दिलाय मी. हा कसा लोड करता सगळं सांगतो. 2 मिनिटं थांबा. ठीक आहे. हे बघा असं, हे बघा, हे बघितलं का, हे इंडेक्स, हे तुम्ही कस्टमाइज करू शकता का तुमच्या हिशोबाने. दिसत नाही का? हां 2 मिनटं इकडे बघा, आलाय. आता मी रिफ्रेश करतो. इथे बघा, तेव्हा ते दिसतंय का 0 1 2 3. अरे इथे सगळ्यात. आता हे तुम्ही तुमच्या हिशोबाने कस्टमाइज करू शकता का? गरज तर पडत नाही, बट कसं करायचं ते हे दिलंय तुम्हाला इथे.
कळतं का? हे फक्त काही गरजच नाही हे करायची, शिकून घ्या फक्त कसं बॅकएंडमध्ये काय चालतं, म्हणजे कोर डायरेक्ट डोक्यात बसून जाईल. म्हणून ही फाईल बनवली होती. ठीक आहे. जसं सिम्पल ऑपरेशन, रिटर्न व्हॅल्यू, रिटर्न इंडेक्स. नंतर डेटा फ्रेम इज 2 डायमेन्शनल लेबल डेटा स्ट्रक्चर टेबल्स विथ रोज अँड कॉलम्स. यांचा कालचा इंटरव्ह्यू क्वेश्चन, व्हॉट इज अ डेटा फ्रेम, आहे त्या फाईलमध्ये विथ एक्झाम्पल आहे. नंपायची बघितली का प्रत्येकाने? पूर्ण पूर्ण सगळी A to Z डेटा इंटिग्रिटी वगैरे सगळं होतं त्याच्यामध्ये. तिथे ॲप्लिकेशन्स पण लिहिले डेटा सायन्सचे. बघितली का? प्रोजेक्ट झाला का? काय कुठे आलाच नाही वाटतं आज प्रोजेक्ट विचारणार मी म्हणून. किती लोकांनी केला घरी? अपलोड केला का लिंक्डइनवरती? अरे pdf.ipynb ला कन्वर्ट करा, PDF मध्ये अपलोड करा. रिसेंटली लर्न नंपाय काहीतरी कॅप्शन ChatGPT वरनं घ्या, तसं इंस्टाग्रामला घेता. हां करो थोडा. ठीक आहे. सी आता एक डेटा फ्रेम आली. व्हॉट इज अ डेटा फ्रेम? इट इज अ 2 डायमेन्शनल लेबल्ड डेटा स्ट्रक्चर. ठीक आहे. 1 डायमेन्शनल काय ॲरे वगैरे, 2 डायमेन्शनल काय आपले रोज कॉलम. आपण जेवढं पण लाईक कधी पण तुम्ही कुठल्या डेटा फ्रेमवर काम करतात, आपण नेहमी 2D डेटा फ्रेमवर काम करतो. 2D ना रोज कॉलम, समजलं का? आता डेटा फ्रेम 2D डायमेन्शन कळाले का? ॲरेमध्ये आपण शिकलो होतो 2D कसे येतात. ठीक आहे. 3D म्हणजे काय? डायमेन्शन. हां त्याच्यावरती थोडी आपण काम करतो. आपण 2D डेटावर 2 डायमेन्शनल डेटा फ्रेमवरती काम करतो. ठीक आहे. आता म्हणजे तुम्हाला डेटा फ्रेम काय विचारलं ते पण आन्सर आलं, कुठल्या डेटा फ्रेमवरती काम करतात ते पण आन्सर आलं. हे असंच विचारतात काही पण, जसं खूप बेसिक, एवढं डीप तो कोणी विचारत हे तर तुम्हाला विचारणारच नाही हे करून दाखवा हे सगळं. ठीक आहे. फक्त टेक्निकल टर्म्स आहे. हां आता रीडिंग CSV फाईल. चलो विल कम बॅक टू. अरे बापरे, एक सेकंड गाइस, जस्ट लेट मी. सगळ्यांनी डिस्कनेक्ट केलं ना? ओके फाईन. आय जस्ट असंच होतंय, सगळ्यांनी लॅपटॉप्स आणले. असो डेटा कनेक्ट करणं. आता एक काम करत, ठीक आहे, तोपर्यंत सांगतो मी येऊपर्यंत. जो डेटा मी तुम्हाला पाठवला ना कार सेल्सचा, ठीक आहे, तो कुठे स्टोअर करणार? ज्या फाईलमध्ये, ज्या फोल्डरमध्ये तुमची ही फाईल आहे ना, त्याच फाईलमध्ये हा डेटा स्टोअर करणार. समजलं काय करायचं? नाही, एक फोल्डर बनवला तुमचा जो आहे, ठीक आहे, त्याच्यामध्ये एक फाईल बनवली, लेट्स से EDA1 और विल से पांडास. ठीक आहे, तुम्ही बनवली pandas.ipynb. त्या फोल्डरमध्ये जी फाईल ज्या फोल्डरमध्ये आहे त्याच फाईलमध्ये मला डेटा पाहिजे. समजलं काय केलं? ठीक आहे. तुम्हाला विचारतं हाऊ टू कनेक्ट डेटा टू हिअर, तर कळलं का कसं कनेक्ट करणार? ठीक आहे. आता कनेक्शन तर मी शिकवलं, पण त्याची पोझिशनिंग काय पाहिजे? ठीक आहे. हा झाला तुमचा ऑप्शन नंबर 1. अजून एक ऑप्शन घ्या. कधी कधी काय होतं, हा सेल्सचा डेटा तुमच्या कुठल्या दुसऱ्या लोकेशन, दुसऱ्या फोल्डरमध्ये असेल. आता माझा मॅक आहे, तुम्ही त्यावेळेस काय करू शकता, त्या फोल्डर ज्या जिथे जिथे तुमचा सेव्ह आहे डेटा, ठीक आहे, तिकडे त्याच्यावरती जायचं, त्या डेटावरती जायचं, राईट क्लिक करून खाली प्रॉपर्टीज येतात. मग प्रॉपर्टीज ओपन केल्यावर वरती पाथ येतं, पाथ कॉपी करायची. ठीक आहे. हे इथे दिलं पण आहे मी NumPy हे बघा. ठीक आहे, पूर्ण पाथ कॉपी करून तिथे तसले तशी टाकली आहे. एक सेकंड यार, इथे इश्यू येतो. एक मिनटं, एक काम करा, तुमची pandas नावाची फाईल पाठवली ना मी तुम्हाला, ओपन करा. बंद का केला? मला माहिती नाही असं होतं, म्हणून तर मी लॅपटॉप सांगितले. कनेक्टिव्हिटी शिकून जाल लगेच. घरी होणार नाही. केलं का?
ठीक आहे, ओपन केली. सी नंपर त्याच्यामध्ये खाली आलं की रीडिंग अ एक्सेल फाईल किंवा सी एस व्ही कुठे गेले यार, रीडिंग अ सी एस व्ही फाईल पहिलंच असेल 2D डेटा फ्रेम नंतर. आता डेटा फ्रेम काय डोक्यात बसलं. नेक्स्ट रीडिंग अ सी एस व्ही फाईल आलं का, दिसलं का. सी सी डेटा सी पांडाज, सी नंपाय नाही रे राजा, पांडाज कंप्लीट पांडाज. त्याच्या खाली रीडिंग सी एस व्ही फाईल्स असं असेल. कुठली फाईल नाही आहे, असं होना तो नाही चाहिए. कशानंतर नाही आहे, डेटा फ्रेमपर्यंतच आहे. असं कसं शक्य आहे. एक मिनिट आपण ती ओपन करू. एक मिनटं, तुम्हाला मी ही फाईल पाठवली आहे, सी पांडास करेक्ट. अरे नाही ही वेगळी आहे जरा. ओके ओके, माय बॅड माय बॅड माय बॅड. पाठवतो, चुकली जरा, सॉरी. एक मिनटं, आय जस्ट चेंज. शेवटी आहे कुठे. ओके एक सेकंड, पाठवतोय मी, 2 मिनटं फक्त. ठीक आहे, आली असेल. आली का. 4ला पण आली. ठीक आहे, ओपन करा आणि डेटा ती फाईल त्याच्याच एका फोल्डर बनवा. ठीक आहे, शिवाय तुमच्याच फोल्डरमध्ये ठेवा, काही प्रॉब्लेम नाही. त्याच फोल्डरमध्ये तो सेल्सचा डेटा पाहिजे मला. ठीक आहे, जो कार सेल्सचा व्हॉट्सएवर इट वॉज. समजलं का. आज कनेक्टिव्हिटी शिकून ना खूप झालं. झाली का, एवढा वेळ नाही लागत रे. सेव्ह करायची, ओपन करायची. ओपन केल्यानंतर तुम्हाला रीडिंग डेटा स्ट्रक्चर झालं, पांडास डेटा स्ट्रक्चर झालं. आता हे पण चालतंय बघा नीट. ठीक आहे, डेटा फ्रेम झालं की रीडिंग सी एस व्ही फाईल झालं का. हे हा इंटरफेस पाहिजे मला, लक्ष द्या इकडे. हे ठीक आहे,
कळालं. आणि कुठे पाहिजे तुमचं काय दिलं मी 2 ऑप्शन. एक पहिला ऑप्शन काय होता, कनेक्ट सेम फोल्डरमध्ये पाहिजे. ठीक आहे. सेकंड ऑप्शन काय, जर दुसरं ते पाथ, आता ती पाथ कॉपी कसं करतात त्याचा हा सिंटॅक्स आहे. अजून एक थोडा ॲडव्हान्स एक लक्षात ठेवा, इझी तर सगळेच विचारतो. हा ये उसका सिंटॅक्स आहे. तुम्ही जर हे बघ, ॲक्च्युली हे माझं बघा डेस्कटॉप, आय मीन याच्यामधलं आहे, डेल पर्सनल लॅपटॉपमधलं आहे माझं. ते नाही म्हणून मला दाखवता येत नाही तुम्हाला. ठीक आहे. बट मोस्टली एवढ्या ॲडव्हान्स विचारत नाही, हे माहिती पाहिजे. काय कसं काय चालेल. हां तर त्याचं बातच ती आहे. हां मग त्याच्यासाठीच ऑप्शन काय आहे, ज्या फोल्डरमध्ये 2 ऑप्शन दिले तुम्हाला, ज्या फोल्डरमध्ये तुमची ती फाईल आहे त्या फोल्डरमध्ये तो डेटा. ऑप्शन 2, जर दुसऱ्या कुठल्या फोल्डरमध्ये असेल तर त्या तिथला पाथ कॉपी करायचा आणि इकडे टाकायचा. ॲक्च्युली तिथून मग कॉपी करून आपण इकडे पण घेऊ शकतो. बट कंपनीजमध्ये मोस्टली काय होतं, एक तुम्ही जर गिटअपवरती बघितलं असेल तर एक रीडमी फाईल एक असते, जर कोणाला माहिती असेल गिटअपची. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये ना एक स्ट्रक्चर असतं प्रत्येक याचं. तर मोस्टली कंपनीजमध्ये पण आहे ना काय होतं की त्यांना आहे ना त्यांचे चेंजेस नाही करते खूप कंटाळ, म्हणजे त्यांना चेंजेस नाही करायचे. कळलं का, म्हणजे त्यांना त्यांचे फोल्डर्स चेंज नाही करायचे. ठीक आहे. जिथे काय प्लेस्ड आहे ते तसंच ठेवायचं, चेंज नाही करायचं. हां बट तुम्हाला तिथला डेटा लागतोय त्यावेळेस काय करणार रे, मग तर ही पाच कॉपी करणार. त्यासाठी मी तुम्हाला आत्ता सांगून दिलं. इंटरव्ह्यूला तुम्हाला फक्त कनेक्टिव्हिटी विचारायची, हे नाही विचारलं. बट हे माहिती पाहिजे. एवढं ॲडव्हान्स नाही गेलं मी जावा, टू बी ऑनेस्ट. समजलं का कसं करता. ठीक आहे. आता मी तुम्हाला सिम्पल कनेक्टिव्हिटी दाखवतो, हे तुम्ही करून बघा घरी. ठीक आहे गाईज, हे करून बघा घरी. मी तुम्हाला एक नवीन दाखवतो. ठीक आहे. आता सगळ्यात पहिले EDA1 फाईल अजून ओपन करून ठेवा. EDA1 बी क्विक केली ओपन. एका बाजूला पांडाज, एका बाजूला EDA1 केली का. ठीक आहे. पिप इन्स्टॉल पांडाज. जर ती सेम याच्यात असेल तर रिक्वायरमेंट ऑलरेडी सॅटिस्फाईड येईल, सेम कर्नलमध्ये असेल तर. केलं, एक्झिक्यूट झाली. पिप इन्स्टॉल पांडाज केलं. ठीक आहे. नंतर इम्पोर्ट पांडाज ॲज PD आणि इम्पोर्ट नंपा ॲज NP झालं. ठीक आहे. खाली जर आलं तर बघा लोडिंग डेटा सेट आहे. हाच तुम्हाला डेटा सेट पाठवला आहे ना, कार सेल्स CSV. कसा केला इकडे बघा. खूपच स्लो चालू आहे. ठीक आहे. DFच्या ऐवजी मी दुसरा काय घेऊ शकतो. येस, बिकॉज इट्स अ व्हेरिएबल. ओके. इक्वल्स टू PD डॉट रीड. आता तुम्ही जेव्हा रीड अंडरस्कोर कराल ना तर तुमच्याकडे एक विंडो ओपन होईल, सजेशन येईल. ठीक आहे. किती प्रकारच्या फाईल्स बघा तुम्ही तिथे करू शकता. जेसॉन झालं, अर्धे तुम्हाला माहीत पण नाही. HTML झालं, एक्सेल झालं, CSV झालं. कळलं का. इंटरव्ह्यू क्वेश्चन, हाऊ मेनी टाइप्स ऑफ फाइल्स दॅट यू कॅन लोड इन युअर पांडाज और इन युअर पायथन. हे त्याचा आन्सर आहे. किती कनेक्टिव्हिटी, किती डेटाची, किती फाईल्सची कनेक्टिव्हिटी करू शकतो आपण, ते समजलं का. ठीक आहे. सेम असंच तुम्हाला पॉवर BI मध्ये क्वेश्चन विचारतात, किती डेटा एक्सट्रॅक्ट करतो ना, मग किती ठिकाणून आपण डेटा फेच करू शकतो. वरती ऑप्शन असतो ना गेट डेटा, किती ऑप्शन करू शकतो आपण. ठीक आहे. इथेच म्हणून मी VS कोड प्रेफर करायचो, तुम्हाला आन्सर्स लगेच मिळतील. ठीक आहे. आता आपण काय, आपली फाईल कुठली होती रे तुम्हाला मी पाठवलेली, CSV आहे ना. मग काय घेणार मी यातलं CSV. ठीक आहे. ओपन अँड क्लोज ब्रॅकेट्स. आता इथे जेव्हा पण आपण आपल्या डेटाचं नाव टाकतो, इट इज ऑलवेज स्टोर्ड इन अ स्ट्रिंग. ठीक आहे. आता बघा इथे ऑलरेडी माझा डेटा त्याच फाईलमध्ये. तर बघा ते हे स्मार्ट खूप आहे. कार सेल्स डॉट हे बघ, मी क्लीन पण एक सेव्ह केलेलं आहे. ठीक आहे. बघा खाली आला कार सेल्स इंडिया डॉट CSV. एंटर केला, हा झाला तुमचा डेटा सेट कनेक्ट अँड लोड. हे डिलीट करतो मी, ऑलरेडी खाली झालाय. समजलं का. कळलं का. कळलं का आविष्कार. सगळ्यांना मागे तुम्हाला समजलं का. झाला का लोड, झाला का कनेक्ट, झाला का डेटा सेट प्रत्येकाचा. झालं माधुरी. ठीक आहे.
आता एक्सप्लोरिंग द डेटा सेट्स. ठीक आहे, आता आपले पायथन. चला आता परत पांडास वरती या. ठीक आहे, बघितलं आता इथे रीडिंग CSV पण दाखवली आहे, रायटिंग पण दाखवली आहे, जे विचारत नाही. मग त्याच्यानंतर रीडिंग एक्सेल फाईल पण दाखवली आहे, रायटिंग एक्सेल फाईल. मग जेसॉन फाईल पण दाखवली आहे, रायटिंग जेसॉन फाईल पण दाखवली आहे. मग SWL डेटा सेट पण दाखवला आहे. सॉरी, SQL डेटाबेस, SQL ची कनेक्टिव्हिटी. बऱ्याचशा लोकांना नाही जमत, विचारत नाही डेटा फ्रेममध्ये, पण आहे या फाईलमध्ये की तुम्ही SQL. तुम्हाला मी पहिल्या लेक्चरला बोललो होतो की पायथन इज अन ऑलराऊंडर, ही डज एव्हरीथिंग. ठीक आहे, जॉईंट शिकवताना पण मी तुम्हाला बोललो होतो. ठीक आहे, पण त्यासाठी SQLचा डेटाबेस कनेक्ट करावा लागेल. नाही तर कसं कनेक्ट करता, दिस इज द सिंटॅक्स. ठीक आहे, त्यासाठी फक्त एक गोष्ट लागते, इम्पोर्ट. हे लिहून ठेवा कुठेतरी. ठीक आहे, SQL IDE3 किंवा तुमच्या कमेंट म्हणून लिहून ठेवा कुठेतरी. ऑलरेडी फाईल आहेच तुमच्याकडे, बट हे तुमच्या नोटमध्ये असं नोट करून ठेवा. ठीक आहे, एवढं ॲडव्हान्स विचारत नाही, बट शिका. मी सिम्पल तुम्हाला पांडास हेड काय, डिस्क्राईब काय सांगून मोकळं होईल, बट इंटरव्ह्यूला मजा आली पाहिजे जरा. कि और पूछो, कितना एडवांस पूछोगे, और पूछो, और एक ऑप्शन लो. मी एक ऑप्शन विचारलं, मी 2 ऑप्शन सांगेल. समजलं का? ठीक आहे, कळलं का किती डेटाबेस कनेक्ट करू शकतो आपण. त्यातला SQL कसं कनेक्ट करता. हां, ठीक आहे. सी, डिफाईन द डेटाबेस, ती फाईल पण. कनेक्ट टू डेटाबेस कसं कनेक्ट करता, सगळं दिलं आहे. क्वेरी कशी रीड करता, बघा. सिलेक्ट स्टार फ्रॉम पीपल, अशीच असते ना SQLची क्वेरी. SQL झालं आहे ना तुमचं. सी, ठीक आहे. रायटिंग फ्रॉम डेटाबेस. ठीक आहे, आता आपण आलो डेटा एक्सप्लोरेशनकडे. ठीक आहे, तर डेटा एक्सप्लोरेशन सगळ्यात पहिले. ठीक आहे, आता हा डेटा सपोज तुमचा लोड झाला. ठीक आहे, सगळ्यात पहिले आता तुम्ही डेटा बघणार कसं. ठीक आहे, इथे काय दिलं होतं रे, df.head. ठीक आहे, कसं करणार इथे लक्ष द्या. df.head, डेटा एक्सप्लोरिंग अँड अंडरस्टँडिंग. काय करतं ते, काय केलं df.headने. तुम्ही पण करून बघा काय केलं, तुम्ही सांगा. टॉप 10 दिला का. ठीक आहे, आता इथे मी तुम्हाला n-1 रूल सांगितलं होतं. बघा इथे 4 आले आहेत, बिकॉज वी स्टार्टेड फ्रॉम 0. ठीक आहे, ठीक आहे. आता मला 10 पाहिजे, तर कसं करेल रे. मला पहिले 10 पाहिजे. हेडमध्ये 10 की 10. आलात का. सो दिस इज युअर डेटा एक्सप्लोरिंग अँड डेटा अंडरस्टँडिंग. इथून तुम्हाला डेटा कळतो काय आहे, कसा आहे. तसं आता इथे काय कळते आविष्कार डेटावरनं, बघून सांगते ते ॲज अ डेटा अनालिस्ट. कळलं, त्याच्यावरनं तुम्ही किती ॲनालिसिस सुरू करू शकता. समजलं. आता हे झाले पहिले. आता तुम्हाला बघायचं टोटल किती आहेत खाली. आता इथं पहिले 10च दिसत आहे ना, तुम्हाला माहित नाही. टेल. ठीक आहे, बघा इकडे df.टेल. काय केलं त्याने, टोटल किती आहे रे बघा. मग टोटल 500 आहे, 499 नाही, 500. 0 पण आहे ना. समजलं का. ठीक आहे, यालाच स्काय बुकमध्ये लिहिताना असं दिलंय. ठीक आहे, कन्फ्यूज नका हो. किंवा कुठल्या यूट्यूब व्हिडिओमध्ये पण दुसरी कुठली बघितली तर असं लिहितात ते. सो डोंट गेट कन्फ्यूज. हे बघा, एक काम करतो मी. हे बघा, ऑप्शन दिले रे अजून बऱ्याच दुसऱ्या बुकमध्ये असं इंटरफेस येईल. सो डोंट गेट कन्फ्युज्ड. बट त्याच्यापेक्षा डेटा फ्रेमच बरी आहे. व्हॉट आय सजेस्ट.
कुठला? हां मग हां 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 फुल तू दुसऱ्या फोल्डरमधून करून बघितलंस का? दोन्ही याच्यात करून बघितलं का? हां येतात त्याच्यामध्ये फक्त विदाउट प्रिंट वापर. हां df.head आलं का? तुम्हाला ॲप्लिकेशन कळालं का पण कधी आलं ना? ॲप्लिकेशन कळालं का कधी आपण दुसरा फोल्डर घेऊ शकतो कधी हे असं इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला सांगायला बरं पडतं. ठीक आहे df.head df.tail कळालं. दिस इज नथिंग बट एक्सप्लोरिंग. ठीक आहे. हां शेप तुमचा सर df.shape काय करतं? कालच सांगितलं होतं नंतर. टोटल किती रोज आहेत मग? 500 आले का बरोबर? 500 कन्फ्यूज नका हो बरं का. तिथे 49 दिसतंय बट 0 पण आहे. सो टोटल 500 अँड किती कॉलम्स आहेत? याला आपण कसं करायचो ना एक सेकंड. रोज इंटू कॉलम्स. खूप स्लो चालतंय. ठीक आहे समजलं का? ठीक आहे. प्रिंट इज ऑल्सो गुड ऑप्शन फॉर डुईंग दिस बट आय वुड सजेस्ट हे एक्सप्लोरिंगसाठी की विदाउट प्रिंट करा. ठीक आहे. तसंच एक येतं df.info तर df.columns. हे काय दिलं रे? जेवढे कॉलम्स आहे ठीक आहे त्यांचे नावं वगैरे देत. आणि जर मी प्रिंट वापरून बघितलं तर सेम येतं. ठीक आहे समजतंय का? कोणाला नाही समजते असं आहे का? करून बघा रे डायरेक्ट. हा प्रोजेक्ट रेडी होतोय तुमचा एक एक. ठीक आहे. असाच तुम्हाला एक दुसरा डेटा सेट घ्यायचा आहे कुठून घ्यायचा आहे तेही सांगायचं. हेच वापरून तुम्हाला ॲनालिसिस करायचं आहे. यही तो है डेटा एनालिटिक्स. समझे? ठीक आहे. आगे ठीक आहे. df डॉट मी शेप केलं. ठीक आहे. आता मला पाहिजे df डॉट डिस्क्राईब. काय करतं रे? करून बघा आणि मग मला सांगा. काय दिलं? काय केलं? सगळं दिलं. हे नंपायमध्ये आपल्याला किती लाईन लिहावं लागत होत्या? मीनसाठी वेगळं मीडियनसाठी ते पाठ पण करावं लागत होतं. कळलं का? आता ते पण विसरलं तरी चालेल. कालपर्यंत मीच बोलतो होतो लक्षात ठेवा बट आता मी म्हणतो विसरला तरी चालेल. बट बिकॉज यू हॅव वन मोर गुड ऑप्शन्स. बट आता काल तुम्ही लक्षात ठेवलं म्हणजे तुमच्या डोक्यात ते पण बसलं की देर इज वन मोर ऑप्शन ऑफ गेटिंग द स्टॅटिस्टिकल मेजर्स. ठीक आहे कळालं. जर तुम्हाला आता जर त्यांनी सांगितलं की मला सगळी स्टॅटिस्टिकल प्रॉपर्टीज फाइंड करून दाखव. ठीक आहे. तुमच्याकडे आता ऑप्शन्स किती आहेत? समजे आता इझीच आहे. काय याच्यात येतं df डॉट डिस्क्राईब मी केलं तर बघा काय येतं? काउंट मीन स्टँडर्ड डेव्हिएशन मिनिमम. ठीक आहे मॅक्स. ठीक आहे. आता एक गोष्ट देर इज समथिंग कॉल्ड मेटा डेटा. ठीक आहे. df डॉट इन्फो क्लोजर ब्रॅकेट करून बघा काय देतं रे? करा. मी काय उगाच नाही दिलं. करा करून बघा. काय दिलं? दिस इज डेटा ऑफ डेटा. व्हॉट दिस इज? डेटाचा पण डेटा आहे ना काही ना काही. दैट इज कॉल्ड मेटा डेटा. किसी को ने एक बार इंटरव्यू किसी को नहीं आया मेटा डेटा क्या है. ठीक है. क्वेश्चन इंटरव्यू में ऐसा पूछेंगे भी नहीं कि डायरेक्ट बोलेंगे हाउ डू यू हैंडल व्हाट इज हाउ डू यू अंडरस्टैंड डेटा अंडरस्टँडिंग में डॉट इन्फो क्या करता है असा क्वेश्चन येईल. ठीक आहे. ठीक आहे. किंवा तुम्ही डेटा अंडरस्टँडिंग करून दाखवा एक्सप्लोरिंग करून दाखवा तर हे करायचं. ठीक आहे. जर तुम्हाला जसं मी बोललो कुठल्या तुम्ही डेटा सायन्सच्या कंपनीला टार्गेट करता ॲज अ डेटा अनालिस्ट. ओके. सो ॲट दॅट पॉइंट इन टाइम दे लास्ट यू व्हॉट इज मेटा डेटा. ठीक आहे. whenever from a client a data comes it always comes with a metadata which is a data of data. टोटल किती रोज आहे किती कॉलम्स आहे काय आहे कसं आहे काय आहे. ठीक आहे. दॅट इज कॉल्ड मेटा डेटा. तो ते कशाने येते बघ इथे आलं रेंज 500 एंट्रीज आहे 0 to 99 आहे एवढा 12 कॉलम्स आहे. कळतोय ना? मेटा डेटा काय समजलं एव्हरीवन? ओके गोइंग अहेड. ठीक आहे. आता एकदा परत दुसऱ्या फाईलवरती येऊ आपण. हे बघा सगळं एक्सप्लेन केलं आहे. लास्ट df टेल काय देतं लास्ट 5 रोज. सो मग तुम्ही तिकडनं बघून
आपण जो प्रोजेक्ट करतोय तो बघून तुम्ही तुमचा प्रोजेक्ट का नाही बनवू शकत? प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग इज द बेस्ट लर्निंग यू एव्हर डू. हेच मी तुम्हाला हे एक्सप्लेन करेल, काय समजणार आहे काय बघा हे असं. त्यापेक्षा इथे बघा किती व्यवस्थित समजतंय काय देत आहे काय नाही. ठीक आहे, पुढे हे बघा हिअर क्विक इन्फॉर्मेशन अबाउट द डेटा फ्रेम. आता पांडाच वरती अरे. ठीक आहे, पुढे df डॉट डिस्क्राइब मेथड समरी स्टॅटिस्टिक्स ऑन ऑफ न्यूमेरिकल कॉलम्स लाईक मीन, स्टँडर्ड डेविएशन, मिनिमम, मॅक्स एक्सेट्रा. ठीक आहे, काय आहे ते कशाने येतं? df डॉट डिस्क्राइब. दिस इज जस्ट वी आर एक्सप्लोरिंग द डेटा सेट. ठीक आहे, df डॉट कॉलम्स काय देतं? कॉलम्स. ठीक आहे, आलो. नाव विल मूव्ह टू सिलेक्टिंग कॉलम्स. ठीक आहे, आपल्याला 2 कॉलम सिलेक्ट करायचा आहे. ठीक आहे, आता इथे पांडास डॉट IPYNB मध्ये त्यांनी 2 कॉलम सिलेक्ट केला आहे. कुठल्या? नेम अँड अमाऊंट. ठीक आहे, आता तुम्ही मला एक सिटी अँड फ्यूल टाईप करून बघा, किंवा सिटी अँड सॉरी प्राइस अँड कार ब्रँड करून दाखवा. इंटरनेट कनेक्शन लॉस्ट. ओके, नॉट माइंड. झालं का? केलं का सिलेक्ट 2 कॉलम? चला रे, नल व्हॅल्यूज वगैरे बघायचे आहेत आपल्याला. ह्या लेक्चर्सची व्हिडिओ बघायची पण गरज नाही जर असं केलं तर. अरे एवढा वेळ लागतो का? सेम तर सिंटॅक्स आहे, काय कायच करायचं तिथे. प्रिंट df ब्रॅकेटमध्ये प्रिंटची एक पहिली करी, नंतर मग df मध्ये आपण डेटा फ्रेम स्टोअर केली ती. ठीक आहे ना, ज्याचं जेव्हा पण आपल्याला कुठल्या गोष्टीमध्ये काम करायचं तेव्हा आपण स्क्वेअर ब्रॅकेट्स वापरतो. करेक्ट. जसं आपण डिक्शनरीमध्ये काम करायचो तेव्हा पण बघा ॲक्सेसिंग अ स्पेसिफिक की, तेव्हा काय करायचो? स्क्वेअर ब्रॅकेट यूज करायचो, बिकॉज वी वर ॲक्सेसिंग अ स्पेसिफिक की ऑफ that dictionary. Same is over here. नाही झालं का आविष्कार? झालं का? झालं म्हणजे काय तुमचा दुसरा डेटा आहे का? ठीक आहे ना, मग त्यातल्या 2 कुठल्या कॉलम्स घेऊन दाखवा, सिलेक्ट करून दाखवा. झालं काय? तुमचं काय कसं प्रॉब्लेम? सगळ्यांचं झालं. ठीक आहे, याच ठिकाणी तुम्ही 3 घेऊ शकता का? ठीक आहे, स्पेसिफिक कॉलम का सिलेक्ट करतो आपण? जर तुम्हाला बघायचं असेल टाईमनुसार किती व्हॅरी होतोय सेल. 2 कॉलम घेतले, मग त्या कॉलमवरती आपण करू शकतो, बघू शकतो. कळतंय का कसं हँडल करतोय का नाही? झालं का? करून बघितलंस का? हां, काय झालं? झालं पण मागे तिघं हर्षल झालं का? सिम्पल आहे, इझी आहे. अरे खूप सिम्पल आहे पांडाच. ठीक आहे, परत त्याच्या पुढे त्याच्यानंतर काय आहे? आता पहिली रो सिलेक्ट करायची आहे. ठीक आहे, आता मी कसं तुम्हाला आता सांगितलं, कळलं का? ठीक आहे, सेम तसं आता तुम्हाला करून बघायचं आहे पुढच्या पूर्ण फाईलसाठी.
पहिले तर मग आपल्याला सगळ्यात मेन पांडावरती विचारतात मिसिंग व्हॅल्यू, नल व्हॅल्यू. ते आपण उद्या शिकू. पहिले डिफरन्स, व्हॉट इज मिसिंग व्हॅल्यू अँड नल व्हॅल्यू विचारला होता. डिफरन्स बिटवीन मिसिंग व्हॅल्यू अँड नल व्हॅल्यू. हाऊ डू यू हँडल मिसिंग व्हॅल्यू पांडाज वापरून. करून बघायची एक एक गोष्ट. ठीक आहे. नंतर डुप्लिकेट्स, ड्रॉप डुप्लिकेट्स, फिल येणे, काय गोष्टी आहे तुम्ही आज बघून या, जेणेकरून आपल्याला ते करायला सोपं जाईल. देन पुढे त्याच्यामध्येच आहे सिलेक्टिंग बाय कंडिशन. अमाऊंटमध्ये अशा गाड्या पाहिजे मला ज्या 1000च्या पुढे आहेत. कीपिंग ऑल दी डेटा फ्रेम सेम ॲज इट इज. ठीक आहे. सिलेक्टिंग बाय कंडिशन झालं की त्यानंतर आहे ॲडिंग अँड रिमुव्हिंग अ कॉलम. ठीक आहे. मी मुद्दाम हा डेटा सेट देत नाही, तुम्ही हां चुपचाप दुसऱ्या डेटा सेटवरती करून बघायचं. रेफरन्स घ्या, काही प्रॉब्लेम नाही. कॉपी नका करू रे, मग शिकण्याचा काय फायदा आहे. किंवा मी दिलेला डेटा सेट पण घेऊ नका, दुसरा घ्या तुमचा. लगेच हे प्रोजेक्ट झाल्यावर हाच तर आहे प्रोजेक्ट काय दुसरा. पण त्याच्यावरनं तुम्ही ॲनालिसिस काय काय काढताय, दॅट्स द की थिंग. समज रहे हो. ठीक आहे. नंतर पुढे काय ड्रॉप कॉलम्स. ठीक आहे. हां हँडलिंग मिसिंग व्हॅल्यू. आता याच्यात नाही आहे, मोस्टली क्लीनच डेटा सेट असता. मी तुम्हाला एक अनक्लीन डेटा सेट रँडमली जनरेट करून देतो. त्याची एक स्टॅटिस्टिक्सची वेगळी फाईल आहे डायरेक्ट, ती शिकूयात आपण जरा उद्या. एवढंच आहे त्याच्यात, जास्त काही नाही. ठीक आहे. मर्जिंग अँड सॉर्टिंग ग्रुप बाय, बस. कॉलम रिनेमिंग, चेंजिंग डेटा टाईप्स. पांडाज एवढी केली ती फाईल मी दिली आहे. बाकी पांडाज तुम्हाला कुठेच बघायची गरज नाही, बस तेवढंच करा. ट्रस्ट मी. सगळे लिटरली डिटेल हँडलिंग एरर्स व्हाईल. एरर काय ना, एरर हँडलिंग पण याच्यात. सॉर्टिंग डेटा पण आहे. मीच खूप दिवसात अप्लाइंग फंक्शन टू कॉलम. एवढं डिटेल विचारत नाही बरं का. जेवढं EDA 1मध्ये आहे ना तेवढंच विचारतात. मेन याच्यामध्ये मिसिंग व्हॅल्यूला हँडल करणं आहे. ठीक आहे. ते उद्या आपण विस्तारवर त्याच्यावरती लेक्चर घालूयात. उद्या नाही, मंडे. ठीक आहे. मंडेपर्यंत मला रेडी पाहिजे. कसं मी सांगितलं ते कळालं का तुम्हाला. ऑनलाईन पुरा स्पून फिडिंग दिली आहे. फक्त कॉपी तर करू शकणार नाही, आणि तो डेटा वेगळा, हा डेटा वेगळा. ठीक आहे. इफ यू गाइज आर स्मार्ट इनफ, टेक सम न्यू डेटा. कार्सवाला भी मत करो. ठीक आहे. कुठून घ्यायचा डेटा तेही सांगितलं तुम्हाला. ठीक आहे. ट्राय करा की अनक्लीन डेटा घ्या ज्याच्यामध्ये नल व्हॅल्यूज आहे. ठीक आहे. अजून नका घेऊ. मी तुम्हाला पहिले नल व्हॅल्यूज काय आहेत, मिसिंग व्हॅल्यूज कशा आहेत, कसं त्याला हँडल करतात, आउटलायर्स काय आहे ते शिकवतो. त्यानंतर मग तुम्ही अनक्लीन डेटावरती काम करायला घ्या. आता क्लीन डेटावरच काम करा, एक्सप्लोरिंग करा. आपण थोडं मॅनिप्युलेशन्स उद्या शिकूयात. उद्या मंडेला. सो आई होप द टास्क इज क्लियर. नंपाई का प्रोजेक्ट सबका लिंक्डइन पे दिखना चाहिए. सेम फॉर योर पांडास. की कंसेप्ट जो है मंडे को सीखेंगे हम. उसके बाद विल स्टार्ट विथ विजुअलाइजेशन. लास्ट लेक्चर को वेब स्क्रैपिंग क्या है बता दूंगा. और फिर ठीक है, इतना है बस. प्रोजेक्ट्स ठीक आहे. इथे पण तुम्हाला प्रोजेक्ट लागतं ना, कॅटेगरी काय त्याच्यासाठी. सो पिक्चरमध्येच तर प्रोजेक्ट होऊन जात आहे. एक्स्ट्रा काही करायची गरज नाही. शिकणं पण होतं आहे. सेम प्रोजेक्ट रिझ्युमेला पण जात आहे. कायच पाहिजे अजून. समजलं का. आणि तो ट्राय करा इफ यू कॅन की तो प्रोजेक्ट हा गिटहबवर पण टाका, आणि त्या रेपोजिटरीची लिंक तुमच्या रेझ्युमेला ॲड करा. बघत नाही एवढं, बट समजतं. अच्छा लिंक पण ॲड म्हणजे केला आहे व्यवस्थित. बघण्याचा दृष्टिकोन बदलतो रेझ्युमेकडे. इट इज स्कोअर पण वाढतो माहिती आहे का. क्लिकेबल ठेवा पण लिंक्स. समजे. हर्षल कळलं का. काय जोक झाला का मागे. हां काय होतं आहे सांग, मी हेल्प करेल. और हमको डेटा एनालिस्ट बनना है. अरे एवढं तुम्हाला एकदम क्लिअर करून सांगितलं आता कनेक्टिव्हिटी. आता तुम्हाला एकदाच किती कनेक्टिव्हिटी समजलं ते बघा.
ठीक आहे. HTMLचं वगैरे तर तुम्हाला काम नाही, पण कशी कनेक्ट करता तेही माहिती आहे तुम्हाला. हां, वेबसाईटवरनं डाउनलोड केली का? करू. ठीक आहे. प्रत्येकाने नवीन घेऊन आणि दिसलं पाहिजे बरं का मला लिंक्डइनला. दाखवेल मी एखाद्याचं विचारेल. तुमचाच फायदा आहे, माझा थोडी फायदा आहे त्याचा. समजलं? हो हो, आत्ता लगेच, आत्ता बसूनच करतो मी. येस, ऑनलाईन. जस्ट वेट, लेट मी टेक युअर अटेंडन्स. कळलं का? आज म्हणून मी सगळंच देऊन टाकलं, नाही तर मी सगळं झालं. पण आपलं कसं सॅटर्डे संडे येतो, सो यू कॅन स्टडी वेल. बघता बरं का ते अटेंडन्स. येस, ऑनलाईन. सगळ्यांना समजलं ऑनलाईन काय करायचं आहे. अभिषेक वगैरे, आकाश, ऑल गुड. ओके, उतना करो और मंडे को दिखाओ. ट्यूसडे या फिर ट्यूसडे से डेटा विजुअलाइजेशन विल स्टार्ट. मंडे को वेरी इंपॉर्टेंट लेक्चर. अगर वो नहीं समझा तो डेटा एनालिस्ट कुछ नहीं समझा, ऐसा समझो. आताच शिकवलं असतं, बट टाईम पण झाला आहे आणि तुम्हाला ह्याच्यावरच थोडं हे करा. ठीक आहे. ओके. येस देन, थँक्यू अ लॉट. ऑनलाईन, इफ एनीवन वॉन्ट्स टू लिव्ह दे कॅन लिव्ह. सिरी.